नमस्कार. जस्ट लोक न्यूजसाठी मी सुफी सय्यद, अहिल्यानगर. आज या ठिकाणी मी तहसील कार्यालयाच्या समोर अभिलेख कक्ष अर्थातच रेकॉर्ड रूम आहे, या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि हे जे अभिलेख कक्ष आहे याच्या ज्या काही खिडक्या तयार करण्यात आलेल्या आहेत, 3, 4, 5 खिडक्या आहेत. आणि ज्या या ठिकाणी अभिलेख कक्षामध्ये आलेले, रेकॉर्ड रूम मध्ये आलेले ही जी काही भारतीय जनता आहे, आमची जी काही ज्यांची घरदार आहेत, ते आपल्या सातबाराचा रेकॉर्ड किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तत्सम कामासाठी या ठिकाणी येतात. आणि अक्षरशः यांना खिडकीच्या बाहेर पोर्च मध्ये उभं राहावं लागतं. विषय असा आहे की इतकं मोठं ऑफिस, इतकं मोठं दालन असल्यानंतर त्या खिडक्यातनं आतमध्ये डोकवण्याची काय आवश्यकता आहे. आणि अक्षरशः आरोपी सारखे पिंजऱ्यामध्ये माणूस आतमध्ये बसलेला आणि बाहेर उभे राहिलेले हे सुद्धा आरोपी एकमेकांना बघतात. आणि त्या खिडकीतनं कागद कसे बाहेर येत असतील, यांनी खिडकीतनंच बाहेर उभं राहायचं आणि कागद आतमध्ये ढकलायची आणि त्यांनी कागद झाल्यानंतर त्यांना ही कागद तयार करून द्यायची. अशा पद्धतीनं जर हे कार्य होत असेल तर मला आश्चर्य वाटतं. इतकं मोठं ऑफिस आहे, आतमध्ये हा स्ट्रॉंग रूम आहे, ठिकठिकाणी जी कागद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये स्टोअर केलेल्या असतात. इथे या व्यक्तीची खुर्ची आहे, खुर्ची रिकामी आहे. आतापर्यंत ते आलेले दिसत नाहीत, कारण त्यांची वेळ आतापर्यंत झालेली दिसत नाही. मुळात वेळ असते 10ची आणि 10ची वेळ झाल्यानंतर इथे हे कधी येतात आणि यांचं कार्य कधी सुरू होतं, हा एक खूप मोठा प्रश्न आहे, यक्ष प्रश्न आहे. अशा पद्धतीनं जर हे कार्य होत असेल तर हे अभिलेख कक्षाचं हे अशा पद्धतीचं कार्य आश्चर्यकारक आणि विस्मयकारक आहे. लोकांना अक्षरशः ताटकळत उभं राहावं लागतं. हे आहे अभिलेख कक्ष. आणि आतापर्यंत अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग 10 नंतर मुळात 10ची वेळ असते, पण आतापर्यंत कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित नाही. आणि लोकांना अक्षरशः बाहेर पोर्च मध्ये इथे खिडक्यांच्या समोर ताटकळत उभं राहावं लागतं. ही स्थिती आहे. ही 10, 10:15, 10:30ची स्थिती आहे. नंतर तुम्ही पाहिलं तर दिवसभरामध्ये ही गर्दी बाहेरपर्यंत जाते आणि या लोकांना अक्षरशः बाहेर रांग लावून उभे राहावं लागतं. अशा पद्धतीचं जर हे कार्य असेल, इतकं मोठं ऑफिस तयार केलं, कशासाठी तयार केलं, हा खूप मोठा प्रश्न आहे. उगाच इतकं मोठं ऑफिस तयार करण्यापेक्षा याचा कोंडवाडा तरी करा. याच्यामध्ये गाय बैल आपल्या गोमातांना त्या ठिकाणी स्थान द्या, गोशाला बनवा. गोशालेमध्ये किमान त्या बिचारा गाया अतिशय सुरक्षित राहतील. इथे या अधिकाऱ्यांना फक्त जर एकच खिडकी जर देत असेल तर काय हरकत आहे. बाकीच्या या सगळ्या ज्या काही ऑफिसेसचा इतका मोठा आवार आहे, हे सगळं गोशालेनं भरून टाका ना. कारण आपण गोमातेवरती खूप प्रेम करतो. भारतीय माणसं गोमातेला खूप मानतो. आपल्या मातेला मानतोय की नाही मानतो हे मला माहित नाही, पण गोमातेला खूप मानतो. त्यामुळे या ठिकाणी त्यांचं तरी बिचाराचं उदरनिर्वाह, पोट भरणं होईल आणि व्यवस्थितपणे ते चांगल्या ठिकाणी राहतील. इथे जर ऑफिस इतकं मोठं आहे आणि अशा पद्धतीचं जर हे वातावरण असेल तर याला कोण जबाबदार, याचं उत्तर सरकारनं द्यावं. महसूल खात्यानं याचं उत्तर द्यावं. महसूल फक्त जमा नाही करावं तर त्याचं नियोजन पण व्यवस्थितपणे करावं. मी जस्ट लुक न्यूज साठी सुफी सय्यद, अहिल्यानगर.